दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना आता पवार यांच्याकडून ब्रेक लावण्यात आलाय। माळेगाव कारखान्यातील युती फिसकटल्याने भूमिका घेतल्याची सूत्रांकडून माहिती समोर येते। अजित पवारांनी उमेदवारांचं पॅनल जाहीर केलं। अजित पवारांच्या घोषणेनंतर शरद पवारांना पॅनलची घोषणा करावी लागली आहे। अचानक शरद पवारांनी अशी भूमिका का घेतली याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता लोकशाही मराठीला पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही शरद पवारांच्या भूमिकेला कारणीभूत ठरली आहे। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांनी आपण सर्वपक्षीय पॅनल करणार असल्याची भूमिका जाहीर केली होती आणि त्यानुसार अजित पवारांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत देखील चर्चा सुरू होती। ही चर्चा अर्ज माघारी घेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होती। यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 6 जागांचा प्रस्ताव अजित पवारांना देण्यात आला होता, तर अजित पवारांकडून 4 जागा देण्यासाठी तयारी दर्शवण्यात आली होती। मात्र ऐनवेळी चर्चा फिसकटली आणि अजित पवारांनी आपले निळकंठेश्वर पॅनलचे सर्व उमेदवार अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केले आणि यानंतर मात्र शरद पवारांकडून बळीराजा पॅनलची घोषणा करण्यात आली। त्यामुळे आता जर अजित पवारांकडून आत्ताच अशा प्रकारची भूमिका घेतली जात असेल तर भविष्यात काय होईल हा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच शरद पवारांकडून ना भाजपा ना राष्ट्रवादी सोबत जाण्याची भूमिका जाहीर करण्यात आली आहे। राज्याचं लक्ष लागणे कशावर? स्थानिक प्रश्न इथले सभासद त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याचं स्थितीत आहे। आजूबाजूला दुसऱ्या संस्था तालुक्यात त्यांचा इंटरेस्ट नाही। असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आम्हाला इथल्या एकंदरीत वारकाईनं माहिती आहे। याच्यात आमची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यार। पण एक विशिष्ट स्थिती झाली, सुरू लोकांना बरोबर घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती। पण ठीक आहे, झालं। पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही। हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांच्या पुरता हा प्रश्न आहे। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार होती। शरद पवारांनी अजित पवारांकडे 6 जागा मागितल्या होत्या। अजित पवारांनी 4 जागा देण्याची तयारी दर्शवली होती। ऐनवेळी चर्चा फिसकटली। शेवटच्या दिवशी अजित पवारांनी उमेदवार घोषित करत पॅनल जाहीर केलं। अजित पवारांकडून आताच अशी भूमिका पुढे काय होणार, शरद पवार यांचं मत। अजित पवारांच्या घोषणेनंतर शरद पवारांनाही पॅनलची घोषणा करावी लागली। अजित पवारांच्या घोषणेनंतर शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली। शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांच्या बैठकीनंतर पॅनलची घोषणा झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।